विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। नमस्कार, विश्व 24 न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। शहर सोलापूर दक्षिण विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उपाध्यक्ष मकबूल मुल्ला साहेब यांचे कार्यकर्ते काय म्हणतात ऐका। त्यानंतर दुसरं त्यांना विनंती करतो त्यांनी आमिरभाई शेख यांना निवेदन द्यावं। प्रथम संकेतजी माने यांना विनंती करतो की आपण आपलं मनोगत या ठिकाणी येऊन व्यक्त करायचं आहे। माननीय संकेतजी माने। सोलापूर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोलापूर शहरचे कार्याध्यक्ष संतोषभाऊ पवार व राष्ट्रवादी काँग्रेस सोलापूर शहरचे अध्यक्ष भारतजी जाधव साहेब व इथं उपस्थित मान्यवर सोलापूर शहर दक्षिण विधानसभेचे अध्यक्ष व भावी नगरसेवक आमिरजी साहेब शेख व दक्षिण विधानसभेचे अध्यक्ष उपाध्यक्ष मकबूलजी मुल्ला साहेब व सर्व व्यासपीठ व मान्यवर इथं पण जमलेले माझे बंधू आणि बहिणींनो, तुम्हाला मी सांगावंसं वाटतंय की मुल्ला साहेब गेल्या 4 वर्षापासून आपल्या स्वखर्चातनं कुठलं पद महापालिकेचं नसताना कुणाची काय अडचण राहिली नागरिकांची तर ते स्वतः हजर होतात। कुणाचाही कॉल आला तरी 2 मिनिटात ते हजर होतात आणि तिथं कुठलीही व्यवस्था नसेल ती व्यवस्था पूर्ण करतात आणि त्यांना आमचा पूर्ण जाहीर पाठिंबा आहे। आणि आम्ही अशी विनंती करतो की त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडनं त्यांना तिकीट मिळावं एवढीच विनंती करून थांबतो मी। जय हिंद, जय महाराष्ट्र। नमस्कार। आजच्या या कार्यक्रमाला संवाद यात्रेच्या कार्यक्रमात उपस्थित प्रमुख पाहुणे माननीय श्री राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष भारतजी जाधव आणि कार्याध्यक्ष आमचे लाडके नेते संतोषभाऊजी पवार आणि त्यात दक्षिण विधानसभाचे अध्यक्ष आमिरभाई शेख। तर या कार्यक्रमात आज मी असं सांगू इच्छितो की आमच्या या बऱ्याच वर्षापासून कित्येक नगरसेवक झाले, सगळे झाले, पण आजपर्यंत कोणीही आम्हाला इथं सहकार्य केलं नाही। पण आज आम्ही बऱ्याच वर्षापासून म्हणजे मकबूल मुल्ला साहेब हे एक सामाजिक कार्य करत असताना आम्हाला त्यांनी भरपूर मदत केलं, भरपूर म्हणजे लोकांचे प्रश्न अडचणी मिटवले। जे नगरसेवकाच्या हाताने होत नाही ते आता पूर्ण मकबूल साहेब मुल्ला हे लोकांच्या अडचणी दूर करतात। तर आम्हाला एवढं एक विनंती आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला की मकबूल मुल्ला साहेबांना एक हे द्यावं, चान्स द्यावं त्यात की त्यांनी येणाऱ्या काळात इलेक्शन लढवून तिकीट द्यावा मुल्ला साहेबांना आणि त्या संधीचं सोनं करून आम्ही दाखवू शकतो। एवढं बोलून मी 2 शब्द संपवतो। प्रभाग जनसंवाद यात्रा प्रभाग 25 मध्ये सहर्ष स्वागत करीत आहे। तसेच आमचे नेते भारत जाधव साहेब व युवकांचे नेते संतोषभाऊ पवार साहेब व आमचे दक्षिणचे अध्यक्ष आमिरभाऊ शेख व पटेल साहेब व आमचे भावी नगरसेवक मकबूल मुल्ला साहेब यांचं मी मनपूर्वक आभार मानत आहे। मी पहिल्यांदाच या स्टेजवर बोलत आहे तो आम्ही थोडक्यात बोलतो। मकबूल मुल्ला साहेब यांनी कोविडचा काळ असो त्या कोविडच्या काळामध्ये कुठलाही नगरसेवक जनतेपर्यंत आला नाही की जनता काय करते, पण मुल्ला साहेबांनी स्वखर्चाने रेशन पैसा सर्व लोकांना मदत केलेली आहे। मी एवढंच बोलतो की इतर जे स्टेजचे मान्यवर बसलेले आहेत त्यांनी त्यांच्या तिकिटाचं मना घेतलं पाहिजे आणि त्यांना राष्ट्रवादी तिकीट भेटलं पाहिजे, हीच माझी नम्र विनंती। जय हिंद, जय हिंद। धन्यवाद गायकवाड साहेब। यानंतर लताताई रणदिवे। राष्ट्रवादी यात्रा 25 मधनं मी जाधव साहेब यांचं स्वागत करते। माझे युवक लाडके नेते संतोष भाऊ यांचं बी
स्वागत करते मनापासून. परत वैशालीताई, शहराध्यक्ष अमित शेख यांचं पण मनाभावी पूर्ण व्यासपीठाच्या सगळ्या अधिकाऱ्यांचं मनापासून स्वागत करते. आणि माझ्या बंधू भगिनींना सर्वांना माझ्यातर्फे नमस्ते. आज जे मेळावा भरलेला आहे इथं यात्रा, तर मकबूल सरांना तिकीट भेटावं असं म्हणून आपण एकत्र जमलेलं आहे. जे भाजपचे आणि शिवसेनेचे नगरसेवक आपल्या एरियामधून निवडून आले, त्यांनी जे काम केले नाही आपल्या मुल्ला सरांनी काम केलेलं आहे. तर याच्यापुढे आपले नगरसेवक म्हणून मुल्ला सरांना तिकीट भेटावं असं भरत जाधव साहेबांना मी विनंती करते. आणि आमचं ठामपणे निर्णय आहे की राष्ट्रवादी पक्ष 19-25 आणि 19मध्ये राष्ट्रवादी पक्षच बसला पाहिजे. हेच माझा ठामपणे निर्णय आहे आणि मुल्ला सरच निवडून येतील हे पूर्ण मनापासून मला खात्री आहे. एवढं बोलून 2 शब्द मी इथं थांबते. नमस्ते. ची बैठक ठेवण्यात आली आहे. काँग्रेस पक्षाच्या वतीने मी विनंती करते राष्ट्रवादीला की चांगल्या कार्यकर्ते मुल्लासाहेब त्या ठिकाणी मी प्रभाग 20मध्ये राहत आहे, तरी आपण त्यांचं सामाजिक कार्य आणि त्यांचं जे कामाची तडफड आहे, म्हणजे त्यांनी सामाजिकमध्ये आणि ज्या रस्तेला खड्डे पडलेले आहेत काही ठिकाणी त्यांनी अनेक अडचणं त्या प्रभागामध्ये सोडत आहेत आणि त्यांनी धार्मिक कार्यक्रमामध्ये बी सहभाग होतात. अशा कार्यकर्त्यांना आपण राष्ट्रवादी काँग्रेसने तिकीट द्यावं आणि त्यांना भरपूर एक सहकार्य करून भावी नगरसेवक नाही नगरसेवकच व्हायला पाहिजे त्यांनी अशी माझी विनंती आहे. राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.